नमस्कार मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर पहा, आजचा आपण रेकॉर्डेड बॅचमधला पार्ट क्रमांक 11 या ठिकाणी पाहत आहोत। या अगोदरचे आपले 10 पार्ट झालेले, तर ते पार्ट पाहिले जर नसतील तर ते पाहून घ्या। एकावर एक आधारित या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेचे चॅप्टर पाहणं गरजेचं असणार आहे। गणित आणि बुद्धिमत्ता सोडत असताना तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलवर जर जायचं असेल तर सर्वप्रथम तुमचा बेसिक पाया पक्का असणं गरजेचं। जर बेसिक पाया पक्का झाल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो अवघडातले अवघड सुद्धा गणित या ठिकाणी काही सेकंदामध्ये तुम्ही सोडू शकता। आणि जे की गणितामध्ये जे काही ट्रिक असतात तर हे ट्रिक समजण्यासाठी तुमचा बेसिक पक्का असणं गरजेचं असतं। जर तुमचं बेसिक पक्का असेल तर तुम्हाला ट्रिक या ठिकाणी समजणार आहे, अन्यथा ट्रिक या तुमच्या डोक्याच्या वरतून जातील, म्हणजे तुम्हाला ते गणित समजणार नाही आणि ऐन टायमाला परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मार्क कमी येऊ शकतात। त्यामुळे तुमचं बेसिक पक्का सर्वप्रथम करा, त्याच्यानंतर ॲडव्हान्स लेवलचे गणित सोडवण्याचा प्रयत्न करा। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। पार्ट क्रमांक 11 आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। या पार्ट क्रमांक 11 मध्ये पाण्याची टाकी व नळ या ठिकाणी पाहणार आहोत। बेसिकचा स्वरूपाचा हा पहिला आपला व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे बेसिक असणार आहे यामध्ये। आणि त्याच्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये थोडंसं आपण मीडियम आणि त्याच्यानंतर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं या ठिकाणी हाय लेवलचे गणित पाहणार आहोत, जे की परीक्षेला विचारले जातात। तर चला वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, आजचा आपला चॅप्टर आहे पाण्याची टाकी व नळ। पाण्याची टाकी आणि नळ यावर आधारित तुम्हाला परीक्षेला 100% परीक्षेला प्रश्न विचारला जातो। आणि या चॅप्टरवर आधारित पुढचं चॅप्टर आहे मित्रांनो काळ, काम आणि वेग। हे चॅप्टर या ठिकाणी या चॅप्टरवर आधारित असणार आहे, त्यामुळे एकावर एक हे चॅप्टर आधारित असतात। तर पाण्याची टाकी आणि नळ जर तुम्हाला व्यवस्थित जर समजलं तर पुढचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक काळ, काम, वेग समजण्यासाठी तुम्हाला नक्की याची मदत होईल। त्यामुळे आता हा टॉपिक तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या। आता पहा, बेसिक गणित जर तुम्हाला जर सांगितलं, जर मी तुम्हाला म्हणलं एक टाकी एका नळाने 5 तासामध्ये भरते, एक टाकी एका नळाने 5 तासामध्ये भरते, जर तो नळ फक्त 2 तास चालू राहिला, जर तो नळ फक्त 2 तास चालू जर राहिला तर ती टाकी किती भाग भरेल, त्या टाकीचा किती भाग भरेल। पहा, एक पाण्याची टाकी आहे ती 5 तासामध्ये भरत आहे आणि एक नळ फक्त 2 तास चालू ठेवला, 2 तास जर चालू जर ठेवला तर ती टाकी किती भरणार आहे, 2/3 2/5 भाग या ठिकाणी भरणार, म्हणजे 5 पैकी 2 भाग भरलेला असणार आहे। जर तुम्हाला या ठिकाणी जर म्हणलं किती टक्के भरल तर याला 100 ने गुणून घ्यायचं। किती टक्के भरल, जर तुम्हाला मी विचारलं एक पाण्याची टाकी एका नळाने 5 तासामध्ये भरते, जर तो नळ 2 तास चालू जर राहिला तर किती टक्के ती टाकी भरणार आहे। तर पहा, किती टक्के भरणार आहे असं विचारल्याच्या नंतर तुम्हाला याला 100 ने गुणून घ्यायचं। मग 5 × 5 5 2 10 म्हणजे या ठिकाणी आला 20 20 2 40 म्हणजे 40% भाग या ठिकाणी भरलेला असेल। मग 40% भाग भरलेला असेल तर किती टक्के भाग रिकामे राहणार, तर भाग रिकामा राहणार मित्रांनो 60%। 60% भाग रिकामे राहणार, म्हणजेच या ठिकाणी छेदामध्ये जर सांगायचं जर झालं तर 5 मधून 2 गेल्याच्या नंतर 3/5 भाग या ठिकाणी रिकामे राहणार। आता 3/5 ला जर आपण 100 ने जर गुणलं तर पहा 60 येणार आहे। पहा या ठिकाणी 60 येतं। तर पहा 5 × 5 5 2 10 20 3 60 आलं का मित्रांनो, या ठिकाणी 60 20 3 60 या ठिकाणी रिकामी राहणार आहे। अशा स्वरूपाचं गणित तुम्हाला विचारलं जातं। आता परत एक गणित तुम्हाला सांगतो, एक पाण्याची टाकी एका नळाने 10 तासामध्ये भरते। आता फक्त 4 तास नळ जर चालू जर राहिला तर किती भाग भरणार आहे त्या टाकीचा, 4/10 भाग भरणार आहे। आणि टक्क्यामध्ये जर विचारलं तर याला या ठिकाणी 100 ने गुणून घ्यायचं। 100 ने गुणल्याच्या नंतर हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजे वरती राहिला 10, 10 × 4 40 म्हणजे 40% भाग भरलेला असेल। रिकामा भाग किती असणार आहे, रिकामा भाग असणार 10 मधून 4 गेल्याच्या नंतर 6/10 भाग या ठिकाणी रिकामा असणार। 4/10 भाग रिकामा या ठिकाणी असणार, म्हणजे या ठिकाणी जर आपण गुणाकारामध्ये 100 जर केला तर पहा शून्यशीला शून्य कटला, आता 6×10 60% भाग या ठिकाणी रिकामा असणार आहे। म्हणजे एक टाकी एका नळाने 10 तासामध्ये भरते, जर नळ 4 तास जर चालला तर किती भाग रिकामा राहणार आहे, तर रिकामा राहणार आहे मित्रांनो 60% भाग रिकामा राहणार आहे। आणि भरलेला भाग किती असणार आहे, 40%। छेदामध्ये जर सांगायचं जर झालं तर भरलेला भाग किती असणार आहे, 4/10% आणि रिकामा भाग किती असणार आहे, 6/10% एवढा भाग रिकामा असणार आहे। आता तुम्हाला पाण्याची टाकी नळ या ठिकाणची बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल। आता पहा, या ठिकाणी यावर आधारित कसं परीक्षेला गणित विचारलं जातं। पहा, एक गणित तुम्हाला परीक्षेला विचारलेलं गणित आहे। हे गणित पोलीस भरतीला विचारलेलं गणित आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीमध्ये हे गणित 2008 मध्ये विचारलेले। पहा, एक टाकी एका नळाने 5 तासामध्ये भरते, जर 2 तास ती टाकी, पहा एक टाकी एका नळाने 5 तासामध्ये भरते, जर 2 तास ती टाकी किती टक्के भरेल, अशा स्वरूपाचं आपल्याला गणित विचारले आणि किती टक्के भाग रिकामा राहील। आता पहा, एक टाकी एका नळाने 5 तासामध्ये भरत आहे, जर फक्त 2 तास या ठिकाणी नळ चालू राहिला तर किती भाग भरणार आहे, तर पहा 2/5 भाग या ठिकाणी भरलेला असणार आहे। तर रिकामा भाग किती असणार आहे, पहा 2/5 भाग भरलेला असणार आहे। रिकामा भाग जर विचारलं तर रिकामा भाग किती असणार, 5 मधून 2 गेल्याच्या नंतर 3/5 भाग रिकामा असणार आहे। म्हणजे एक टाकी एका नळाने 5 तासामध्ये भरते, 2 तास नळ चालू जर राहिला तर टाकी किती भरणार आहे, 2/5 भाग भरणार आहे।
आणि रिकामी किती राहणार आहे तर 5 मधून 2 गेल्याच्या नंतर 3/5 भाग या ठिकाणी रिकामा राहणार आहे। टक्क्यामध्ये जर विचारलं तर याला 100 गुणून घ्या, याच्यामध्ये सुद्धा जर टक्क्यामध्ये जर विचारलं तर 100 आपल्याला गुणून घ्यायचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। तर आपल्याला काय विचारलं, शिल्लक किती राहणार आहे तर 3/5 भाग या ठिकाणी भरायचा शिल्लक राहणार आहे। पुढचं एक गणित पहा, एक पाण्याचा हौद नळाने 10 तासात भरतो, जर नळ फक्त 4 तास चालविला तर हौदाचा किती भाग रिकामा राहील। आता पहा, एक हौद आहे, हा समज हौद आहे, हा हौद आपल्याला दिला आहे, यामध्ये नळ आपण सोडला, हा नळ काय करत आहे, हा पूर्णपणे जो काय हौद आहे किती तासामध्ये भरते 10 तासामध्ये, किती 10 तासामध्ये भरते। जर आपण फक्त हा जो काय नळ आहे फक्त 4 तास चालू ठेवला तर या ठिकाणी किती भाग भरणार आहे तर भाग भरणार आहे मित्रांनो 10 पैकी 4 भाग या ठिकाणी भरणार आहे। म्हणजे शिल्लक भाग किती राहणार आहे, 10 मधून 4 गेल्याच्या नंतर 6/10 भाग या ठिकाणी शिल्लक राहणार आहे, 6/10 भाग या ठिकाणी शिल्लक राहणार आहे। म्हणजे आपल्याला विचारले काय, एक पाण्याचा हौद एका नळाने 10 तासात भरतो, जर नळ फक्त 4 तास जर चालू राहिला तर हौदाचा किती भाग रिकामा राहणार आहे तर 6/10 या ठिकाणी 10 भाग रिकामा राहणार आहे। आणि भरलेला किती भाग असणार आहे तर 4/10 भाग या ठिकाणी भरलेला असणार आहे। जर तुम्हाला टक्क्यामध्ये जर विचारलं तर याला 100 गुणून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला 100 याला गुणायचं आहे, लक्षात ठेवायचे। पुढचं गणित पहा, एक हौद एका नळाने 7 तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने 14 तासात भरतो। आता या ठिकाणी पहा 2 नळ दिलेले आहेत, या ठिकाणी पहा 2 नळ दिलेले आहेत, पहा गणित तेच आहे। पहा, एक हौद एका नळाने 7 तासामध्ये भरतो आणि दुसऱ्या नळाने 14 तासामध्ये भरतो, जर पहिला नळ 3 तास चालला, पहा पहिला नळ फक्त 3 तास जर चालला तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी किती वेळ या ठिकाणी लागणार आहे। मग सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, पहिला नळ किती 7 तासामध्ये भरते, 7 तासामध्ये भरते, मग पहिला नळ किती तास चाललेले 3 तास चालला, 3 तास चालला म्हणजे या ठिकाणी 3/7 भाग या ठिकाणी भरलेला असेल। मग 3/7 भाग जर भरलेला असेल तर रिकामा भाग किती असणार आहे, रिकामा भाग पहा 7 मधून 3 गेल्याच्या नंतर 4/7 भाग या ठिकाणी रिकामा असणार आहे। मग दुसरा नळ काय करतो तर एक टाकी 14 तासामध्ये भरते। मग आता शिल्लक टाकी दुसऱ्या नळाने आपल्याला भरायचं सांगितलं, मग दुसरा नळ किती तासामध्ये भरतो 14 तासामध्ये, म्हणून याला 14 ने गुणून घ्या। 14 ने गुणल्याच्या नंतर आता काय करा, 7×1 7, 7×2 14 आणि 4×2 8, 4×2 8 म्हणजेच मित्रांनो शिल्लक टाकी दुसरा नळ 8 तासामध्ये भरणार आहे। म्हणजे एक हौद एका नळाने 7 तासामध्ये टाकी भरतो, दुसऱ्या नळाने 14 तासामध्ये भरतो। जर पहिला नळ 3 तास जर चालला तर नळाला शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागणार आहे, दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागणार तर 8 तासाचा वेळ या ठिकाणी लागणार आहे। तर आय होप हे गणित तुम्हाला समजलं असेल। त्याच्यानंतर पुढचं गणित पहा, आता हे गणित पहा, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला आलेलं गणित आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा शहर पोलीसचा जो काही पेपर झाला होता 2014 मध्ये, या ठिकाणी हे गणित विचारलेलं होतं। गणित पहा काय दिलं होतं, एक पाण्याची टाकी एका नळाने 12 तासामध्ये भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासामध्ये भरते, जर पहिला नळ पहा, जर पहिला नळ कोणता नळ पहा, जर पहिला नळ 3 तास जर चालविला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल। गणित तशा स्वरूपाचे, थोडंसं लक्ष द्या। आता पहा या ठिकाणी एक पाण्याची टाकी एका नळाने 12 तासामध्ये भरत आहे, दुसऱ्या नळाने 30 टाकी 8 तासामध्ये भरत आहे। पहिला नळ किती तास चालला तर पहिला नळ चालला मित्रांनो 3 तास, म्हणजे पहिला नळ एक टाकी 12 तासामध्ये भरतो म्हणून लिहून घ्या 12। आता 3 तास चालला म्हणून 3/12 या ठिकाणी टाकी भरलेली असेल। मग 3/12 जर टाकी भरलेली असेल तर शिल्लक किती असणार आहे, शिल्लक असणार पहा 12मधून जर 3 जर गेला तर राहिला 9, 9/12 एवढी टाकी आता शिल्लक असणार आहे। मग काय विचारलं त्यांनी, दुसरा नळ 8 तासामध्ये भरतो तर शिल्लक टाकी तुम्हाला भरण्यासाठी किती वेळ लागेल। मग या ठिकाणी 8 न गुणून घेऊयात। 8 न गुणल्याच्या नंतर काय करायचं, 12 आणि 8ला कोण्या संख्येने भाग जाईल तर 4 ने भाग जाईल, 4×3 = 12, 4×2 8। आता वरती राहायला पहा मित्रांनो 9/3 गुणाकारामध्ये 2। आता 9ला जर आपण 3 न जर भाग जर दिला तर 3×1 3, 3×3 9 आणि 3×2 6, म्हणजे दुसऱ्या नळाने ती टाकी 6 तासामध्ये भरणार आहे। एक पाण्याची टाकी एका नळाने 12 तासामध्ये भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासामध्ये भरते, जर पहिला नळ 3 तास चालविला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला किती वेळ लागणार आहे तर 6 तासाचा वेळ या ठिकाणी शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाला लागणार आहे। आता पहा पुढचे गणित पहा, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासामध्ये भरते, दुसऱ्या नळाने 12 तासामध्ये भरते, जर दोन्ही नळ सोबत चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल। आता दोन्ही नळ आहेत आणि दोन्ही नळ आता आपल्याला सोबत चालू करायचे। पहा एक पाण्याची टाकी दिलेली आहे, ही पाण्याच्या टाकीमध्ये हा एक नळ दिलेला आहे आणि हा दुसरा नळ दिलेला आहे। आता पहा पहिला नळ एक टाकी 8 तासामध्ये भरत आहे, दुसरा नळ ती टाकी 12 तासामध्ये भरत आहे।
दुसरा नळ ती टाकी किती 12 तासामध्ये भरते। आता हे दोन्ही नळ सुद्धा आपल्याला सोबत चालू करायचे। आता दोन्ही नळ जर सोबत चालू जर केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारलंय। हे गणित मित्रांनो IMP करून देतो, अशा स्वरूपाची कन्सेप्ट तुम्हाला 100% परीक्षेला विचारली जाते। तर पहा या ठिकाणी आता काय करायचं तर थोडंसं लक्ष द्या। आता पहा सोपं गणित आहे। पहिला नळ किती आहे 8 तासामध्ये भरतो, दुसरा नळ किती 12 तासामध्ये भरतो। मग पहिला नळ गुणाकारामध्ये, दुसरा नळ भागाकारामध्ये काय करायचं, दोन्ही नळाची काय करायची बेरीज, कारण की दोन्ही सुद्धा नळ टाकी भरत आहे म्हणून दोन्ही नळाची काय करायची बेरीज। म्हणजे 8 आणि 12 किती झाले मित्रांनो, 8 आणि 12 झाले 20। 8 आणि 12 किती झाले मित्रांनो या ठिकाणी 20। 20 झाल्याच्या नंतर वरी राहिले मित्रांनो 8 गुणाकारामध्ये 12 छेदामध्ये या ठिकाणी 20। जर आपण या ठिकाणी जर 2 जर भाग जर दिला तर 2चा जर भाग जर दिला तर या ठिकाणी येतो मित्रांनो 10चा भाग, वरती येतो मित्रांनो 6चा भाग। परत आपण 2ने भाग जर दिला तर या ठिकाणी जातो 5चा आणि या ठिकाणी जातो मित्रांनो या ठिकाणी 4चा। मग 6 चौक मित्रांनो 24, 6 चौक किती 24। मग 24 भागाकारामध्ये जर आपण 5 जर केलं तर कितीचा भाग जाणार आहे पहा, 5 चौक 20, 5 चौक 20 राहिला मित्रांनो 4 पॉईंट देऊन घेतला शून्याचा, म्हणजेच 5 48 म्हणजे 4 तास आणि 8 मिनिटामध्ये ही या ठिकाणी टाकी भरणार आहे। लक्षात ठेवायचं म्हणजे एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासामध्ये भरते, दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासामध्ये भरते। दोन्ही नळ जर सोबत जर चालू केले तर 4 तास आणि 8 मिनिटामध्ये ही टाकी या ठिकाणी भरणार आहे। तर हे गणित सुद्धा तुम्हाला समजलेलं असेल। पुढचं गणित पहा। एक टाकी हे पहा या ठिकाणी 1 तास झाले तर एक टाकी एका नळाने 6 तासामध्ये भरते, दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासामध्ये भरते। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू जर केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल। आता पहा ज्यावेळेस दोन्ही नळ टाकी भरणारे असतात त्यावेळेस काय करायचं असतं, पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ, पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ छेदामध्ये पहिला नळ प्लस दुसरा नळ। मग आता काय करायचं पहा, 6 गुणाकारामध्ये 12 आणि छेदामध्ये काय करायचं 6 आणि 12 किती झाले 18। 18 झाल्याच्या नंतर आता पहा वरती 6 गुणाकारामध्ये 12 छेदामध्ये 18, तर या ठिकाणी 6 जर आपण 18ला जर भाग दिला तर पहा 6 1 6 6 3 18 आणि 3 1 3 3 चौक 12 आणि 4 1 4 म्हणजे ती टाकी 4 तासामध्ये भरणार आहे। म्हणजे एक टाकी एका नळाने 6 तासामध्ये भरते, दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासामध्ये भरते। जर दोन्ही नळ सोबत जर चालू जर केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरणार आहे, तर ती टाकी एकूण 4 तासामध्ये भरणार आहे। 4 तासामध्ये ही टाकी या ठिकाणी भरणार आहे। अशा स्वरूपाचं गणित तुम्हाला विचारलं जातं। आगामी काळामध्ये होणारे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल। पुढचं गणित पहा तुम्हाला काय दिलेलं आहे, एक हौद पहिल्या नळाने 5 तासामध्ये भरतो, दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेला हौद 10 तासामध्ये रिकामा होतो। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर हौद भरण्यासाठी किती वेळ या ठिकाणी लागणार आहे। पहा पहिला नळ आपल्याला दिले, एक टाकी किती 5 तासामध्ये भरतो, दुसऱ्या नळाने ती टाकी भरलेली टाकी 10 तासामध्ये रिकामी होते, म्हणजे दुसरा नळ 10 तासामध्ये रिकामी करतो। म्हणजे या ठिकाणी एक नळ टाकी भरत आहे, एक नळ टाकी रिकामी करत आहे। म्हणजेच मित्रांनो आता समज ही टाकी या टाकीमध्ये हा नळ टाकी भरत आहे आणि हा रिकामी करत आहे। पहिल्या गणितामध्ये यापूर्वी आपण काय पाहिलं, दोन्ही सुद्धा नळ या ठिकाणी काय टाकी भरणारे होते, दोन्ही सुद्धा नळ काय टाकी भरणारे होते, परंतु यामध्ये एक नळ टाकी भरत आहे आणि एक नळ या ठिकाणी पाणी बाहेर काढत आहे, म्हणजे हौद रिकामा करते। अशा वेळेस काय करायचं, पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ आणि वजाबाकी करायचे, या दोन नळाची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची। या ठिकाणी पहा लक्ष द्या, पहिल्या गणितामध्ये दोन्ही नळ टाकी भरणारे होते म्हणून आपण काय बेरीज केली होती छेदामध्ये। आता काय एक नळ टाकी भरते आणि एक नळ टाकी रिकामी करते, म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल। म्हणजेच या ठिकाणी पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ छेदामध्ये काय करायचं, पहिला नळ मायनस या ठिकाणी दुसरा नळ। मग या ठिकाणी पहा 5 गुणाकारामध्ये 10 जर केलं तर या ठिकाणी येते मित्रांनो 50 आणि छेदामध्ये पहा 5 मधून 10 मधून 5 गेल्याच्या नंतर राहतं मित्रांनो 5, म्हणजे या ठिकाणी मायनस चिन्ह देण्याची आवश्यकता नाही। आता पहा 5 1 5 आणि 5 1 5 म्हणजे 10, म्हणजेच मित्रांनो ती टाकी भरण्यासाठी या ठिकाणी 10 तासाचा वेळ लागणार आहे। एक हौद एका नळाने 5 तासामध्ये टाकी भरतो, दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 10 तासामध्ये रिकामी होते, तर ती टाकी पूर्णपणे भरण्यासाठी 10 तासाचा वेळ या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे ज्यावेळेस एक नळ टाकी भरतो, एक नळ टाकी रिकामा करतो, त्यावेळेस छेदामध्ये नेहमी वजाबाकी करा। ज्यावेळेस एक नळ टाकी भरतो, दुसरा नळ सुद्धा टाकी भरतो, म्हणजे दोन्ही नळ सुद्धा टाकी भरतात, त्यावेळेस छेदामध्ये काय करायचं, पहिला नळ भागाकारामध्ये पहिला नळ प्लस दुसरा नळ या ठिकाणी करायचं, म्हणजे कारण की दोन्ही नळ टाकी भरणारे आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची। एक नळ टाकी भरतो, एक नळ टाकी रिकामा करतो, अशा वेळेस तुम्हाला वजाबाकी करायची, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे। पुढचं गणित पहा, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 36 तासामध्ये भरते, दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 24 तासात रिकामी होते। जर दोन्ही नळ सोबत चालू जर केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागणार किंवा रिकामी होण्यासाठी किती वेळ लागणार आहे। आता पहा या ठिकाणी
पहिला जो काही नळ आहे मित्रांनो, एक टाकी 36 तासामध्ये भरत आहे, म्हणजे पहिला नळ गुणाकारामध्ये दुसरा नळ, एक नळ टाकी भरतो, एक नळ टाकी रिकामी करतो, म्हणून वजाबाकी करा. आता 36 मधून 24 मायनस करा. 36 मधून जर 24 मायनस जर केले तर किती राहणार मित्रांनो पहा, 36 गुणाकारामध्ये 24 आणि छेदामध्ये 36 मधून 24 गेल्याच्या नंतर पहा 6 मधून 4 गेल्याच्या नंतर 2 राहिला, 3 मधून 2 गेल्याच्या नंतर 1 राहिला मित्रांनो 12. आता वरी आपण 12चा भाग देऊयात. 12 1 12, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36 झाल्याच्या नंतर 24 1 24, 24 8 24 त्रिक 72, 24 त्रिक किती मित्रांनो 72, म्हणजे ती टाकी भरण्यासाठी किंवा रिकामी होण्यासाठी एकूण 72 तासाचा वेळ या ठिकाणी लागणार आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 72 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचं गणित पहा 5 नंबरचं. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासामध्ये भरते व त्या टाकीला छिद्र असल्यामुळे पूर्णपणे भरलेली टाकी 4 तासामध्ये रिकामी होते. तर ती टाकी किती तासामध्ये रिकामी होईल, अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचार किती तासामध्ये रिकामी होईल. तर पहा पहिला नळ एक टाकी 6 तासामध्ये भरते. आता त्या टाकीला छिद्र असल्यामुळे पूर्णपणे भरलेली टाकी 4 तासामध्ये रिकामी होते. 4 तासामध्ये काय रिकामी होते. आता एक नळ टाकी भरतो, एक नळ टाकी भरत आहे, त्या टाकीला छिद्र आहे म्हणून ती टाकी रिकामी होते. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी करावी. म्हणजे 6 - 2, म्हणजे वरती 6 गुणाकारामध्ये 4, छेदामध्ये 6 मधून 2 गेल्याच्या नंतर राहिला 4. या ठिकाणी हा 4 कटला, हा 4 कटला, म्हणजेच मित्रांनो 6 तासामध्ये ही टाकी रिकामी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी 6 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासामध्ये भरते व त्या टाकीला छिद्र असल्यामुळे पूर्णपणे भरलेली टाकी 4 तासामध्ये रिकामी होते. तर ती टाकी किती तासामध्ये रिकामी होईल, तर ती टाकी मित्रांनो 6 तासामध्ये रिकामी होणार आहे. पुढचं गणित पहा 6 नंबरचं गणित पहा. तुम्हाला काय दिले, एक पाण्याची टाकी एका पाण्याच्या टाकीस 3 नळ आहेत. पहा आता या ठिकाणी एका पाण्याची टाकी, या टाकीला 3 नळ आहेत. एका पाण्याच्या टाकीला 3 नळ असून पहिल्या 2 नळांनी ती टाकी अनुक्रमे 12 तासामध्ये व 15 तासामध्ये भरते. म्हणजे पहिले जे काही 2 नळ आहेत, एक नळ काय 15 तासामध्ये टाकी भरते आणि दुसरा नळ या ठिकाणी पहिला नळ 12 तासामध्ये टाकी भरतो आणि दुसरा नळ 15 तासामध्ये टाकी भरतो. आता या ठिकाणी परत काय म्हणलं पहा, भरतो तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 6 तासामध्ये रिकामी होते. आता 6 तासामध्ये तिसरा नळ काय करतो, ती टाकी रिकामी करतो 6 तासामध्ये. जर तिन्ही नळ एकदम सुरू केले तर ती टाकी किती वेळामध्ये या ठिकाणी रिकामी होणार आहे, अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारले. म्हणजेच पहा पहिला नळ एक टाकी 15 तासामध्ये भरतो, 15 तासामध्ये भरतो. दुसरा नळ ती टाकी पहिला नळ 12 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 15 तासामध्ये भरतो आणि तिसरा नळ काय करतो, टाकी रिकामी करतो किती 6 तासामध्ये. 6 तासामध्ये टाकी रिकामी करतो. आता या ठिकाणी करायचं काय, थोडंसं लक्ष द्या. आता या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, पहिला नळ जो काय, आता हे जे काय पहिले जे 2 नळ आहेत मित्रांनो या ठिकाणी टाकी भरणारे आहेत. पहिले नळ काय आहेत मित्रांनो, टाकी भरणारे आहेत. म्हणून काय करायचे या ठिकाणी पहा, 1/12 प्लस 1/15. आता हे 2 नळ टाकी भरणारे म्हणून या ठिकाणी प्लसचं चिन्ह दिलं आणि जो काही तिसरा नळ आहे 6 तासामध्ये टाकी रिकामी करतो, म्हणून या ठिकाणी आपण 6 मायनसमध्ये लिहिलं. आता काय करायचं, या सर्वांचा आपल्याला काय करायचं मित्रांनो, लसावी घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवा. आता या सर्वांचा लसावी येणार 60. सर्वांचा लसावी काय 60 येणार. जर तुम्हाला लसावी कसं काढायचं हे जर माहीत नसेल तर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहून घ्या. लसावी आणि मसावीचे आपण व्हिडिओ घेतलेले ते व्हिडिओ पाहून घ्या, नंतर हा व्हिडिओ पहा. आता या सर्वांचा लसावी आला 60. 60 आल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो, आता 12ला कितनं गुणल्याच्या नंतर 60 येणार, 12 पंचे 60 म्हणून या ठिकाणी 5 लिहिली. 15ला जर आपण 60 जर या ठिकाणी जर 15ला कितनं गुणल्याच्या नंतर 60 येणार, 15 1 15, 15 30, 15 40, 15 चौक 60, 15 चौक 60. आता या ठिकाणी मायनसचे चिन्ह जशाच तसं लिहा. 6ला कितनं गुणल्याच्या नंतर 60 येणार, तर 10नं गुणल्याच्या नंतर 60 येणार. म्हणजेच काय करायचं, आता पहा वरती आले 5 + 9, 5 + 4 झाले 9, -10, -10 आणि छेदामध्ये या ठिकाणी 60. आता 9 मधून 10 गेल्याच्या नंतर -1 राहिला आणि छेदामध्ये 60. म्हणजे ती टाकी मित्रांनो 60 टाकामध्ये रिकामी होणार आहे. किती, ती टाकी 60 तासामध्ये या ठिकाणी रिकामी होणार आहे. म्हणजे एक टाकी एका नळाने किती 12 तासामध्ये भरते, दुसऱ्या नळाने 15 तासामध्ये भरते व तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 6 तासामध्ये रिकामी होते. जर ती टाकी एक नळाने पूर्णपणे ती टाकी रिकामी होते तर ती किती तासामध्ये रिकामी होणार आहे, तर ती एकूण 60 तासामध्ये या ठिकाणी रिकामी होणार आहे. म्हणजे काय केलं आपण पहा, 1/12 पहिला नळ, 1/15 दुसरा नळ. आता तिसरा नळ टाकी रिकामी करतो म्हणून या ठिकाणी मायनसचं चिन्ह दिलं, म्हणजे 1/6. आता सर्वांचा आपण काय काढला, लसावी काढला. लसावी आला मित्रांनो आपला 60. आता लसावी कसा काढायचा हे मी तुम्हाला मागच्या गणितामध्ये सांगितलेले. ज्या विद्यार्थ्यांनी मागचे व्हिडिओ केले असतील तर त्यांना हे नक्की याचा लसावी जमणार आहे.
म्हणून काय करायचं पहा, 12ला आता 12ला जर आपण 60 आणायचं असेल तर 12 पंचे 60 करावं लागेल. आता 15च्या पाड्यामध्ये की कोणत्या संख्येवर 60 येणार आहे तर ते 15 चोक 60 म्हणून 60 या ठिकाणी आले. आता 6च्या पाड्यामध्ये 60 येण्यासाठी आपल्याला 10ने गुणावं लागेल. अशा स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी केल्याच्या नंतर 9 आणि या ठिकाणी 5 आणि 4 झाले 9 मायनस 10 म्हणजे 10मधून 9 गेल्याच्या नंतर -1 राहिला आणि छेदामध्ये 60 राहिला. म्हणजे एका संख्येने कोणत्याही संख्येला जर भाग जर दिला तर तोच भाग येतो. म्हणून या ठिकाणी मित्रांनो 60 असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचं गणित पहा. एका पाण्याच्या टाकीस 3 नळ असून पहिल्या 2 नळांनी ती टाकी अनुक्रमे 6 तास व 8 तासात पूर्णपणे भरते व तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 3 तासामध्ये रिकामी होते. जर तिन्ही नळ एकदम सुरू केले तर ती टाकी किती वेळामध्ये रिकामी होईल? आता आपल्याला टाकी किती वेळामध्ये रिकामी होईल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे. तर काय करायचं, सर्वप्रथम लक्षात ठेवा, पहिला जो काही नळ आहे पहा, एक टाकी एका नळाने अनुक्रमे 6 तासामध्ये भरतो. म्हणजे पहिला नळ 6 तासामध्ये भरत आहे, प्लस दुसरा नळ 8 तासामध्ये भरतो. दुसरा नळ ती टाकी 8 तासामध्ये भरते आणि तिसरा नळ ती टाकी रिकामी करतो. म्हणजे किती? 3 तासामध्ये रिकामी करतो. तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 3 तासामध्ये रिकामी होणार आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, -3 करा, -3. आता पहा या ठिकाणी 6, 8 आणि या ठिकाणी पहा 3, या सर्वांचं जर आपण या ठिकाणी जर लसावी जर काढला तर आपला लसावी या ठिकाणी काय येणार आहे पहा मित्रांनो, या ठिकाणी लसावी येणार आहे आपला या ठिकाणी 24. लसावी किती येणार या ठिकाणी? 24. लसावी काय येणार मित्रांनो या ठिकाणी? 24 येणार आहे. तर 24 कसं, तर पहा या ठिकाणी पहा याचा लसावी किती आपण काढून पाहूयात. पहा 6, 8 आणि 3 यांचा लसावी आपण काढून पाहूयात. लसावी किती येणार तर या ठिकाणी आपण पाहूयात. तर पहा सर्वप्रथम आपण काय करूयात, लसावी काढत असताना 2 संख्येने भाग जाणं गरजेचं असतं. म्हणजे 3 दोन्ही 6, परत 4 दोन्ही 8 आणि हे 3 जशाच तसा. आता परत काय करायचं मित्रांनो, आता या ठिकाणी 3 भाग जातो म्हणून या ठिकाणी 3 लिहूयात. 3 लिहिल्याच्या नंतर पहा या ठिकाणी 3 1 3, 4 जशाच तसा आणि 3 1 3. म्हणजेच मित्रांनो 3 दोन्ही 6 आणि 6 चोक 24, 6 चोक 24, 6 पहा 24 आला या ठिकाणी आपला लसावी. आला का 24 या ठिकाणी लसावी. मी तुम्हाला कसा काढायचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. 24 आलेलं आहे या ठिकाणी आपला लसावी. लसावी किती आला मित्रांनो या ठिकाणी? 24. म्हणून या ठिकाणी लिहून घेऊयात आपण 24. आता 24 लिहिल्याच्या नंतर काय करायचं, 24 लिहिल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो, छेदामध्ये आपण 24 लिहूया. आता पहा वरती 6ला कितनं गुणल्याच्या नंतर 24 येणार, 6 1 6 12 6 3 18, 6 चोक 24 म्हणजे 4, प्लस आता 8नं कितलं गुणल्याच्या नंतर 24 येणार, 8 1 8 अजून 16, 8 3 24, 3नं गुणल्याच्या नंतर. आता मायनस चिन्ह लिहा आणि 3ला 8नं गुणल्याच्या नंतर 8 3 24 म्हणजे -8 येणार. म्हणजे 4 आणि 3 झाले मित्रांनो 7, -8 आणि छेदामध्ये 24. 7मधून म्हणजे 8मधून 7 गेल्याच्या नंतर राहिला तुमचा 1 -1 म्हणजे मित्रांनो 24. आता 24नं जर या ठिकाणी जर याला भाग जर दिला तर जातो मित्रांनो 24चा. म्हणजे या ठिकाणी 24 तासामध्ये ती टाकी रिकामी होणार आहे. 24 तासामध्ये ही टाकी या ठिकाणी रिकामी होणार आहे. तर आय होप हे गणितसुद्धा तुम्हाला समजलं असेल. आता पुढचं गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.